दो दो हिंदुओं के नेता हैं, गणपति भगवान आने वाले हैं। एक बीजेपी के हैं नगर सेवक और शिवसेना के हैं अपने मामा, लेकिन कोई सुनवाई नहीं हो रही, कोई इस पे ध्यान नहीं दे रहा है। और हम पूरा हिंदू लोग जो वोट दिए तो सब परेशान हैं। उनको तकलीफ, बच्चे छोटे बच्चे हमारे स्कूल जाते हैं, उनको तकलीफ नहीं, कुछ हो जाएगा तो कौन भर के देगा। कुर्ला पश्चिम परिसरातील गावदेवी आणि भारतीनगर या दरम्यान असणारा जो छोटा पूल आहे तो अक्षरशः आज खचलेला आहे आणि तो मोठ्या नाल्यामध्ये पडलेला आहे। याच संदर्भातलं आम्ही बातमी देखील 11 ऑगस्ट रोजी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। मात्र प्रशासनानं या ठिकाणी येऊन जे नेहमीप्रमाणे प्रशासन करतं ते म्हणजे केवळ येतं, नोटीस लावतं आणि निघून जातं। त्यापुढे प्रशासन काय करतं हे तुम्हा सर्व मुंबईकरांना माहिती आहे। मी सध्या ज्या या भागामध्ये ज्या ठिकाणी हा पूल जो खचून खाली नाल्यामध्ये पडलेला आहे त्याच ठिकाणी मी आज उभा आहे। हा कुर्ला पश्चिम परिसरातील असणारा भारतीनगर आणि गावदेवी मंदिराला जोडणारा हा पूल आहे। हा पूल आज नाल्यामध्ये खचून पडलेला आहे। या संदर्भातली बातमी आम्ही DRV न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनामध्ये आणून देण्याचं काम 11 ऑगस्ट रोजी केलं होतं। मात्र प्रशासनाने त्यावरती कुठलीही कार्यवाही न करता ते फक्त या ठिकाणी नोटीस लावून फक्त गेलेले आहेत। मात्र या ठिकाणी जी खऱ्या अर्थानं या पुलाची जी आहे डागडुजी करणं गरजेचं होतं, नागरिकांना तो पूल व्यवस्थित करून देणं गरजेचं होतं। मात्र या ठिकाणी प्रशासन अक्षरशः निष्फळ ठरलेला आहे आणि त्याचंच निष्फळ ठरल्यामुळे हा पूल तुम्ही पाहू शकता आज सकाळच्या 11-11:30च्या दरम्यान हा पूल या ठिकाणी कोसळलेला आहे। आणि इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं नेमकं काय मत आहे हे देखील आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आता BMC ने पट्टी बांधली नसती तर कुणाचा ना कुणाचा अपघात झालाच असता। आता आज आमच्या एरियामध्ये कार्तिका हायस्कूलचा एक 10वीचा मुलगा ऑफ झाला, तर आम्ही लोक सगळे मीटिंग घेत होतो की बॉडी नेण्यापुरता ब्रिज ओपन करावा करून, पण त्याच्याच आधी 11:30 वाजता ही घटना घडली आहे। नशीब म्हणजे कुणाची हानी नाही झाली आणि मेल्यावरतीच तुम्ही लोक येणार काय। आता ब्रिज पडला एवढं दाखवत आहेत, न्यूजवाले दाखवत आहेत, सगळीकडे गेलो, वॉर्ड ऑफिसरकडे गेलो, म्हाडा ऑफिसमध्ये गेलो, सगळ्यांना लेटर दिलं, सगळ्यांनी साईन करून लेटर पण आम्हाला कोणा सुपूर्द केलं, तरी देखील कुणी दखल घेत नाही। आता काय करायचं, प्रशासनाने लवकरात लवकरची दखल घेतली पाहिजे। BMC के पास गए, म्हाडा के पास गए, ब्रिज नीचे गिरा हुआ है, आप किसके पास जाओगे? अभी हम लोग जो है सबके पास तो जाके थक गए हैं। अभी कोशिश ही जारी है, बस केवल नेता लोगों से रोज रिमाइंडर कर रहे हैं कि भाई आप आके देखो, उसको बनवाओ। आज मेरे एरिए में एक मैयत हो गई है, 20 साल का बच्चा एक्सपायर हो गया है पानी में डूब के। अब उसको बॉडी लेके जाने का हमारे पास रास्ते नहीं है, कहाँ से लेके जाऊँ, ऐसी हालत हो गई है। अब ये नेता लोगों की उदासीनता, क्यों नहीं बना रहे हैं, क्यों राजनीति हो रही है, क्यों नगर सेवक और विधायक आपस में क्यों क्या सोच रहे हैं, अभी हम लोगों को तो मालूम नहीं है। चुनाव होता तो बन गया होता, चुनाव नहीं। उस दिन तो अपन आए थे, यहाँ की न्यूज भी लगाई, प्रशासन को भी दिखाया, आप लोगों को भी बोले, लेकिन अभी तक प्रशासन ने ठोस जो कार्यवाही है वो अभी तक किया नहीं कर रहे हैं। क्या करें, प्रशासन भी छोड़ दिया है और नेता लोग भी छोड़ दिए हैं। अपना एक मनसे वाले आए थे, अपना भानुशाली जी, वो वार्ड ऑफिसर के पास ले गए थे, वार्ड ऑफिसर को बोले थे, उन्होंने तो पूरे एरिया को लेके गए थे। वो वार्ड ऑफिसर ने बोला था कि हम बना के देंगे, लेकिन अभी तक बना नहीं। गणपति भी आने वाली हैं और आज तो एकदम ही गिर गया, वो गिर के पूरा तहस-नहस हो गया। अगर इसमें जाता तो शायद 1-2 मैयत और हो गई होती, लेकिन वो तो बंद था। तो यही बात है। मावशी, तुम्ही होतात का? तुम्ही होतात का? हा पूल ज्यावेळेस कोसळला त्यावेळेस तुम्ही पाहिलं का वगैरे काय? नहीं, 11:30 बजे पता चला हम लोग का, ब्रिज गिर गया, ये सब गिर गया। हम लोग पानी का पाइप भी टूट गया। जो सब लोग आके जब भी देखा, सब लोग साथ में आए 11:30 बजे। हा, ब्रिज पडलं तेव्हा खूपच जोरात पडला, धमकन आवाज आला, म्हटलं काय पडलं बघायला जावं। तिथून उभं राहून बघितलं तर पूर्ण कोसळतोय ब्रिज म्हणून। पण प्रशासनाकडून एवढीच विनंती आहे की आमचा ब्रिज जरा बनवून द्या प्लीज। आता हे मैत झाले तर कसं नेणार आम्ही, आज प्रश्न पडलाय। तर या ठिकाणी अतिशय पाहू तुम्ही जी दुर्दैवी आहे ती घटना यांच्या या परिसरामध्ये घडलेली आहे। जो पूल होता तो पूल खचलेला आहे। गेल्या 11 ऑगस्ट रोजी आम्ही प्रशासनाला या संदर्भात निदर्शनास आणून दिलं होतं। त्या पूल जो आहे तो खचलेला आहे, तो कधीही पाण्यामध्ये कोसळू शकतो। पण आज
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तो पूल आहे तो अक्षरशः पूल कोसळून पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट याच परिसरामध्ये एका मुलाचा देखील मृत्यू झालेला आहे आणि त्याची जी बॉडी आहे ती कशी घेऊन जावी असा प्रश्न देखील येथील स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे. मी गुणवंत दांगड, DRB न्यूज, मुंबई.